नमस्कार. आज आम्ही आलो आहोत ज्या शाळेला 100 पेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत अशा कोकणातल्या एका हिरव्यागार अशा शाळेमध्ये, जिचं नाव आहे न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय पण इथे आहे. जैतापूरची ही शाळा आहे आणि खूप छान आणि हुशार असे विद्यार्थी आहेत. आता मराठीचं त्यांचं ज्ञान थोडंसं आपण तपासणार आहोत. तर सुरू करूया. आपण एक अशी मुलांची रांग केली आहे आणि त्यांना विचारूया काही म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी. तर त्यांना किती सांगता येतंय ते आता बघूया. याच्यामध्येच बोलायचं आहे, बघू ना. चला, मी म्हण विचारते, अर्धी म्हण सांगणार, अर्धी तुम्ही पूर्ण करायची. ठीक आहे मुलांनो, कळलं? चला. काखेत कळसा, गावाळा वरसा. शाबास. आता पाठीमागे जा तू. कुऱ्हाडीचा दांडा. आता ज्याला येणार नाही तो मागे जाईल. कुऱ्हाडीचा दांडा. चला मागे. कुऱ्हाडीचा दांडा नाही येते. चला पुढे. गोतास काळ. शाबास. तुझं नाव? गौरांगी. गौरांगीनं सांगितलेलं आहे. गौरांगी मागे जाईल. आपण सगळ्यांना संधी देणार आहोत. घरोघरी मातीची चूल. आणि शिक्षकांनी त्यांना सांगायचं नाही आहे. घरोघरी मातीची चूल. बरोबर. चला पुढे. मुलाचे पाय. मुलाचे पाय. मुलाचे पाय. मुलाचे पाय पाण्यात दिसतात. शाबास. तुझं नाव? हेतल सुर्वे. हेतल. हेतलने उत्तर बरोबर दिलेलं आहे. पुढे. उथळ पाण्याला. चला पुढे या पटापट पटापट. उथळ पाण्याला. खळखळाट फार. शाबास. नाव सांग. आल्हादी प्रसाद माजरेकर. आल्हादीने बरोबर उत्तर दिलेलं आहे. पुढे. नाव सोनूबाई. नाव सोडे. नाही माहितीये. ही म्हण बऱ्याच जणांना येत नाही. तर आता आपण यांना जे शिक्षकांना विचारूया, त्यांना येते का? नाव सोनूबाई. हाती कतलाच्या वाळा. बरोबर. मेल्या म्हशीला नाही सांगता येते. चला पुढे पुढे. मेल्या म्हशीला नाही. कुणाला येत आहे? नाही. आता शिक्षक सांगू शकतील. आपण शिक्षकांना मदत करायला सांगूया. मेल्या म्हशीला 5 दूध ना. हा, मणभर दूध. चला पुढे. पी हळद नाही माहिती. चला बरोबर. शाबास. तुझं नाव काय? निदा आम्ही सांगवेकर. अच्छा, हिने छान उत्तर दिलेलं आहे. निदा. हा. चला पुढे. काना मागून आली नाही माहिती. आता तू सांगू शकशील? काना मागून आली. तिखट जण. अरे वा, हिने 2 उत्तर बरोबर दिलेली आहेत. पुढे. डोंगर पोखरून नाही. चला पुढे या. डोंगर पोखरून. उंदीर येणे. उंदीर उंदीर काढणे. काढणे. बरोबर. पुढे. मन चिंती. हे जरा कठीण आहे, तर आपण शिक्षकांना विचारूया. वैरी न चिंती. बरोबर. पुढे पुढे या. मन चिंती ते वैरी न चिंती. हा. मुलाचे पाय नाही माहिती. चला. मुलाचे पाय. चला पुढे पटापट. पाण्यात दिसतात. बरोबर. शाबास. तुझं नाव? समर्थ स्वप्नीकर गटकर. समर्थ. चला पुढे. पुढे या. लंकेत नाही माहिती. चला. लंकेत सोन्याचे पुढे खाली. विटा. सोन्याच्या विटा. पुढे. लाथ मारीन. लाथ मारीन नाही सांगता आलंय. लाथ मारीन तिथे पाणी 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 काढीन. लाथ मारीन तिथे पाणी काढीन. बरोबर. आणि आता शेवटची म्हण. पटापट पटापट यायचं, ज्याला सांगतायत. आणि शिक्षकांनी कोणालाही प्रॉम्प्टिंग करायचं नाहीये. बोलाची कढी. चला. बोलाची कढी. अजिबात कोणी सांगायचं नाही आहे. बोलाची कढी. बोलाचा भक्ती. बोलाचा भात. आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला जिने उत्तर बरोबर दिलं. तुझं नाव? रुची. रुची. आणि रुचीने हे छान उत्तर दिलेलं आहे. रुची, तू कितवीत आहेस? 7वी. स्कॉलरशिपला बसली होतीस, त्यामुळे तिला स्कॉलरशिपच्या पुस्तकातल्या सगळ्या म्हणी माहिती आहेत. तर सगळ्यांनी एकदम आपण सगळ्यांचं कौतुक करूया की या सगळ्यांनी भाग घेतला आणि रुचीला आपण विशेष बक्षीस देणार आहोत. तर सगळ्यांनी भाषानिधी या वाहिनीमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर
आपण रुचीला खास बक्षीस देतो आहोत आणि ही आहे, जसं तुम्ही मालवणात गेलात की विजया बेकरीची बिस्किट घेतात, तसं रत्नागिरीत आलात की खादाड ह्याची बिस्किटं मागायची आणि ती नक्की घेऊन जायची. तर हे बक्षीस आपण देतोय तिला. चॉकलेटची नानकटाई आहे, ही एक घरगुतीच तयार केलेली आहे आणि खूप छान अशी. तर ती तुला भेट आणि सगळ्यांचं, ज्यांनी भाग घेतला ते सगळ्यांचं कौतुक आपण करूया. चला मुलांनो, आता मी निघते. अच्छा. धन्यवाद. मुलांनो, तुमचा प्रश्न असा आहे, एक वेगळीच म्हण विचारतीये, गवत्या बसला जेवाया, आणि पुढची म्हण पूर्ण करायची आहे. चला लिहून पाठवा. अच्छा, येते हां.